नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे? तर मित्रांनो माझं नाव आहे सुनील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुनील पंडित या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास हा टॉपिक सुरू करत आहोत आणि नक्कीच हा विषय बघून तुम्हाला तुमच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरेल. तर आज आपण इतिहास या विषयातील खूप महत्त्वाचा विषय म्हणजेच प्राचीन भारतीय संस्कृती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, भारतीय संस्कृतीची सुरुवात प्रागैतिहासिक कालखंडापासून होते. भारतीय प्रागैतिहासिक कालखंड म्हणजेच इसवी सन पूर्व 4 ते 5 लाख वर्ष आणि अश्मयुग म्हणजे प्रागैतिहासिक कालखंडातील हत्यारे व अवजारे मुख्यतः दगडाची होती. त्यामुळे या कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात. तर त्यामध्ये मित्रांनो अश्मयुगाचे 2 उपकालखंड पडतात. त्यामधील पहिला उपकालखंड पुराण अश्मयुग आणि दुसरा उपकालखंड म्हणजेच नवा अश्मयुग. नवा अश्मयुग म्हणजेच इसवी सन पूर्व 10,000 ते 5,000 वर्ष आणि पुराण अश्मयुग आणि नवा अश्मयुग यांच्या दरम्यान मध्ये येणारा आंतर अश्मयुग इसवी सन पूर्व 8 ते 4,000 वर्षापूर्वी आणि पुराण अश्मयुगाचे 3 कालखंड पडतात. पूर्व पुराण अश्मयुग आणि मध्य पुराण अश्मयुग व उत्तर पुराण अश्मयुग. पूर्व पुराण अश्मयुग म्हणजेच इसवी सन पूर्व 4 लाख ते 1.5 लाख वर्ष आणि मध्य पुराण अश्मयुग म्हणजेच इसवी सन पूर्व 1 लाख ते 25,000 वर्ष आणि उत्तर पुराण अश्मयुग म्हणजे इसवी सन पूर्व 25,000 ते 5,000 वर्ष. तर मित्रांनो, आता आपण सध्या प्रागैतिहासिक कालखंडाची माहिती घेत आहोत. तर प्रागैतिहासिक कालखंडाची ही जी संज्ञा आहे, हिचा प्रथम वापर करणारा संशोधक म्हणजेच डॅनियल विल्सन. ह्या संज्ञाचा वापर 1851 मध्ये केलता आणि या संज्ञाला इंग्लिशमध्ये प्री-हिस्ट्री असे नाव दिलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढचा मुद्दा बघूया. तर भारतीय पुराणअश्मयुगातील सर्वात प्राचीन हत्यारे जेथे सापडली ते स्थळ म्हणजेच पल्लवरम आणि पल्लवरम हे जे ठिकाण आहे ते तमिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि मित्रांनो, भारतीय संस्कृतीचे 2 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार म्हणजे सिंधू संस्कृती आणि दुसरा प्रकार म्हणजेच वैदिक संस्कृती. तर मित्रांनो, आता आपण बघूया पुढचा मुद्दा. तर भारतीय ताम्रपाषाण युग म्हणजेच सिंधू संस्कृतीचा कालखंड. तो असतो इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 1750. म्हणजे भारतीय सिंधू संस्कृतीचा जो कालखंड आहे म्हणजेच ताम्रपाषाण युग, तो कालखंड इसवी सन पूर्व 3000 ते 1750 मध्ये येतो. आणि आता आपला पुढचा मुद्दा तर भारतात तांब्याची हत्यारे व वस्तू जेथे सापडली ते प्रदेश. पहिला प्रदेश आहे छोटा नागपूर आणि दुसरा प्रदेश आहे गंगाखोरे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत आपल्या ह्या व्हिडिओमधला शेवटचा मुद्दा. ताम्रपाषाण युग म्हणजे सिंधू संस्कृतीचे अवशेष भारतात ज्या राज्यात सापडले ते राज्य. तर त्यामधील पहिलं राज्य आहे राजस्थान, दुसरं राज्य आहे महाराष्ट्र, तिसरं राज्य आहे कर्नाटक, चौथं राज्य आहे पंजाब आणि 5वं राज्य आहे सिंध. सिंध हे ठिकाण पाकिस्तान देशामध्ये आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढे. जर आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडला असेल तर तुम्ही नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिंधू संस्कृतीबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. मी त्याचा रिप्लाय नक्कीच देईल. थँक यू.